नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2023-24 तर पहा मित्रांनो, एसएससी जीडीची आन्सर की आली आणि सर्वांनीच मित्रांनो एसएससी जीडीची आन्सर की चेक केली आणि आशा करतो मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एसएससी जीडीमध्ये चांगले मार्क्स पडले असेल. तर पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते की सर एसएससी जीडीचा या ठिकाणी फिजिकल केव्हापासून चालू होणार आहे, एसएससी जीडीची रनिंग केव्हापासून चालू होणार आहे आमची, त्याचबरोबर एसएससी जीडीचा रिझल्ट कधी लागणार आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगा, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. त्याचबरोबर कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एसएससी जीडीची फिजिकलची तयारी या ठिकाणी चालू केली पाहिजे त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे माहिती की कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला किती मार्क्स असेल तर कितीवर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फिजिकल भेटू शकते कॅटेगरीनुसार, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीनुसार याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर फिजिकलबद्दल सुद्धा तुम्हाला अंदरची माहिती सांगणार आहे, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर पहा, मेन म्हणजे याबद्दलच सांगणार आहे की फिजिकल तुमचं केव्हापासून मित्रांनो होणार आहे, फिजिकल रनिंग तुमची केव्हापासून सुरुवात होणार आहे, त्याचबरोबर रिझल्ट कधी लागणार आहे याबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून मित्रांनो एसएससी जीडीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर यावेळेस मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये सर्वात मोठा मित्रांनो बदल करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर बदल कोणकोणता करण्यात आला ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर पहा, एसएससी जीडी भरतीमध्ये जो मित्रांनो बदल करण्यात आला फिजिकलमध्ये, तर तो पहिला जो बदल करण्यात आला मित्रांनो की या जे नोडल अधिकारी आहे मित्रांनो, तर मागची जी भरती होती त्यामध्ये सीआरपीएफ वाल्यांनी जे मित्रांनो फिजिकल घेतलं होतं एसएससी जीडीचा, पण यावर्षी काय आहे, यावर्षी जे मित्रांनो जे आयटीपीपी आहे, तर आयटीपीपी जे मित्रांनो तुमचं फिजिकल घेणार आहे एसएससी जीडीचं. त्यानंतर दुसरा जो बदलाव झाला मित्रांनो तो झाला की या अगोदर एसएससी जीडीचं जे फिजिकल आहे हे मित्रांनो रोडवर व्हायचं, पण आता काय होतं की एसएससी जीडीचं जे फिजिकल आहे हे मित्रांनो तुमचं ग्राउंडमध्ये होणार आहे. आणि तिसरा जो यामध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आला मित्रांनो ग्राउंडमध्ये तो आहे की तुमच्या पायाला मित्रांनो या ठिकाणी चिप लावले जाणार आहे आणि तुम्हाला त्या सेन्सरपासून सोडलं जाणार आहे. जसं तुम्ही पोलीस भरतीमध्ये एसआरपीएफची जसं तुम्ही 5 किलोमीटर बघितलं असेल मित्रांनो, तशा प्रकारे ते प्रोसेस असणार आहे यावर्षी. ठीक आहे, तुमच्या पायाला त्या ठिकाणी मित्रांनो चिप लावली जाणार आहे आणि जसे तुम्ही सेन्सरपासून त्या ठिकाणी निघाले, सेन्सरपासून जसे तुम्ही गेले तसा मित्रांनो तुमचा या ठिकाणी टायमिंग चालू होणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो यावर्षी बदल करण्यात आला एसएससी जीडी भरतीमध्ये. या मागच्या भरतीमध्ये असं होतं नाही, पण यावर्षी मित्रांनो हे आहे. ठीक आहे, तुमचं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो रनिंग आहे हे मित्रांनो ग्राउंडमध्ये होणार आहे. ठीक आहे, आणि तुमची जी एसएससी जीडीची जी रनिंग आहे हे मित्रांनो यावर्षी ग्राउंडमध्ये होणार आहे. ठीक आहे, आणि चिप वगैरे असणार आहे आणि सेन्सरपासून तुम्हाला जावं लागणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो चेंजेस करण्यात आल्या एसएससी जीडी भरतीमध्ये. त्यानंतर पहा मित्रांनो, यावर्षीच्या जागा होत्या त्या 26,146 जागा होत्या आणि यावर्षी ते जवळपास मित्रांनो 2 लाख विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी बोलावणार आहे. आणि 2 लाख विद्यार्थ्यांचं जे फिजिकल आहे हे जवळपास मित्रांनो 7 दिवसामध्येच ते कंप्लीट करणार आहे. ठीक आहे, मागची जी भरती होती मित्रांनो 2022ची, त्यावेळेस मित्रांनो 50,000 प्लस जागांसाठी भरती होती. त्यावेळेस मित्रांनो 4 लाख विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी बोलावण्यात आलं होतं. तर यावर्षी कसं आहे मित्रांनो फक्त 2 लाखच विद्यार्थी ते बोलावणार आहे आणि मागच्या भरतीचं जे आहे मित्रांनो 4 लाख विद्यार्थ्यांचं जे फिजिकल आहे त्यांनी 15 दिवसामध्ये केलं होतं. ठीक आहे, तर जास्त त्यांना टाईम लागत नाही फिजिकल घ्यायसाठी. ठीक आहे, तर यावर्षी आता एसएससी जीडीचा कट ऑफ कधी लागणार आहे, एसएससी जीडीचा रिझल्ट कधी लागणार आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे वारंवार कमेंट होते. तर पहा मित्रांनो, एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे हा मित्रांनो लय लवकर लागणार आहे. तर ह्या जे आहे मित्रांनो तुमचं एक तर मे महिन्यातल्या पहिल्या हप्त्यामध्ये सुद्धा तुमचा रिझल्ट लागू शकतो किंवा मग दुसऱ्या हप्त्यामध्ये सुद्धा मित्रांनो मेच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये सुद्धा तुमचा एसएससी जीडीचा रिझल्ट लागू शकतो. ठीक आहे, ज्यावेळेस मित्रांनो रिझल्ट लागणार आहे त्यावेळेस लिस्ट लागत असते. लिस्टमध्ये जर आपलं नाव असलं तर आपल्याला त्या ठिकाणी फिजिकलला जावं लागते. ठीक आहे, आणि आपल्या मोबाईलवर सुद्धा मित्रांनो SMS येत असतो. ठीक आहे, तर आता मित्रांनो तुमचं फिजिकल कधीपासून होणार आहे, एसएससी जीडीचं रनिंग कधीपासून होणार आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर एसएससी जीडीचं फिजिकल कधी होणार आहे, एसएससी जीडीचं रनिंग कधी होणार आहे. तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, एसएससी जीडीचं जे रनिंग आहे मित्रांनो तुमचं एसएससी जीडीचं जे फिजिकल आहे जवळपास मित्रांनो जूनच्या पहिल्या ते जूनच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये तुमचं फिजिकल चालू होणार आहे.
जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये सुद्धा मित्रांनो तुमचं SSC-GDचं ग्राउंड चालू होऊ शकते किंवा मग दुसऱ्या हप्त्यामध्ये सुद्धा मित्रांनो जूनच्या SSC-GDचं तुमचं या ठिकाणी ग्राउंड चालू होऊ शकते। तर आतापासून मित्रांनो चांगली फिजिकलची तयारी चालू ठेवा, आतापासून चांगला जे तुम्ही स्टॅमिना बनवून ठेवा, कारण की बऱ्याच दिवसापासून तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी टाईम भेटलेला, कारण की 6 मार्चपासून मित्रांनो तुम्हाला टाईम भेटला, तसा 6 ते 7 मार्चपासून जे पेपर झाले होते SSC-GDचे आणि तेव्हापासून तुम्हाला या ठिकाणी फिजिकलसाठी टाईम भेटला आहे। तर पहा मार्च, एप्रिल, मे, जून, तर जवळपास मित्रांनो तुमच्याजवळ 3-3.5 महिन्यामध्ये तुम्ही चांगली या ठिकाणी प्रॅक्टिस केली असेल आशा करतो मी या ठिकाणी, ठीक आहे। तर पहा मित्रांनो आपली जे 5 किलोमीटर आहे हे 5 किलोमीटर आतापासून पूर्ण तुम्ही टायमिंग लावून जे तुम्ही काढा, ठीक आहे, टायमिंग काढा, हप्त्यातून 1 दिवस काढा, तर की आपल्या या ठिकाणी 5 किलोमीटरसाठी टायमिंग किती येत आहे आणि तुम्हाला 24 मिनिटाच्या अंदर मित्रांनो यावं लागणार आहे, ठीक आहे। 24 मिनिटाच्या बाहेर जर तुम्ही आलं तर अपात्र केला जाणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा 1600 मीटर रनिंग आहे, 1600 मीटर रनिंग तुम्हाला 8.5 मिनिटाच्या अंदर यावं लागणार आहे, ठीक आहे। तर तयारी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जबरदस्त चालू ठेवा। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते, सर मी ST कॅटेगरीचा आहे, मला या ठिकाणी 80 मार्क्स आहे, सर मी SC कॅटेगरीचा आहे, मला या ठिकाणी 100 मार्क्स आहे, मला फिजिकल भेटणार आहे का, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते, फिजिकलचा कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो। तर पहा मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, तुम्ही जर या ठिकाणी पुरुष उमेदवार जर असाल तर पुरुष उमेदवारांचा जो ST कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो फिजिकलचा जवळपास 80 पर्यंत लागू शकते, ठीक आहे। महिला उमेदवार जर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला या ठिकाणी 75 जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड भेटू शकते, तर ग्राउंडची तयारी तुम्ही चालू ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा 10, 15, 20 मार्क जरी वाढले तरी सुद्धा मित्रांनो तुमचं फायनल सिलेक्शनपर्यंत तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता। त्यानंतर SC कॅटेगरीचा जो कट ऑफ लागणार आहे तर पुरुष उमेदवारांना या ठिकाणी 85 जरी असेल तरी तुम्ही या ठिकाणी मित्रांनो फिजिकल चालू ठेवा। महिला उमेदवार जर SC कॅटेगरीचा असेल 75-80 जरी तुम्हाला या ठिकाणी येत असेल तर फिजिकलची तयारी तुम्ही या ठिकाणी चालू ठेवा, ठीक आहे। कारण की नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा 10, 15, 20 जरी मार्क वाढले तर तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन मित्रांनो या ठिकाणी होऊ शकते, ठीक आहे। EWS कॅटेगरीचा जो फिजिकलचा कट ऑफ लागणार आहे तर पुरुष उमेदवारांचा जवळपास 85 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा 80 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे, ठीक आहे। नॉर्मलायझेशनमध्ये 10, 15, 20 वाढले तर डायरेक्ट तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते, ठीक आहे। तुम्ही जर मित्रांनो OBC कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांचा फिजिकलचा जो कट ऑफ आहे हा मित्रांनो जवळपास 90 पर्यंत लागू शकतो, ठीक आहे। आणि महिला उमेदवार जर तुम्ही या ठिकाणी असेल तर जवळपास महिला उमेदवारांचा जो फिजिकलचा कट ऑफ आहे ह्या जवळपास मित्रांनो 85 ते 80 पर्यंत या ठिकाणी लागू शकतो। 85 पर्यंत OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कट ऑफ लागू शकतो। आणि नॉर्मलायझेशनमध्ये 10, 15, 20 जरी मार्क्स वाढले तर डायरेक्ट तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। आणि तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तुम्हाला या ठिकाणी 92-93 जरी मार्क्स असेल तर मित्रांनो तुम्ही फिजिकलची तयारी चालू ठेवा। महिला उमेदवार जर ओपन कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला या ठिकाणी जवळपास 87-88 जरी पडले असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा। कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10, 15, 20 जरी मार्क्स वाढले तुमचे हार्डशिप असेल तर तुम्ही तुमचं जे या ठिकाणी मित्रांनो डायरेक्ट सिलेक्शन होऊ शकते, ठीक आहे, मार्क्स वाढले तर नॉर्मलायझेशनमध्ये, ठीक आहे। तर नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो मार्क्स वाढणार आहे, ज्या पण विद्यार्थ्यांची हार्डशिप होती त्यांची मित्रांनो या ठिकाणी मार्क्स वाढणार आहे, ठीक आहे। पेपर जो आहे मित्रांनो पहिली शिफ्ट असते मित्रांनो, पहिली शिफ्ट मित्रांनो हे हार्ड असते, त्यानंतर दुसरी शिफ्टसुद्धा मित्रांनो एकदम हार्ड असते आणि तिसरीसुद्धा शिफ्ट मित्रांनो हार्ड असते। तर पहिल्या शिफ्टमध्ये जवळपास मित्रांनो 10-15 सुद्धा मार्क्स वाढू शकते, दुसऱ्या शिफ्टमध्ये 10 सुद्धा मार्क्स वाढू शकते आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये 5 मार्क्स सुद्धा वाढू शकते आणि चौथ्या शिफ्टमध्ये मित्रांनो मार्क्स वाढू शकते, नाही वाढू शकत आहे, लक्षात ठेवा। कारण की चौथी जी शिफ्ट असते मित्रांनो हे थोडी सोपी असते, ठीक आहे। तर आतापासून मित्रांनो फिजिकल चालू ठेवा, कारण की तुमचं जे रिझल्ट आहे हा मेच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यामध्ये लागणार आहे। त्यानंतर तुमचं जे फिजिकल आहे हे मित्रांनो जूनच्या पहिल्या ते दुसऱ्या हप्त्यापासून तुमचं फिजिकल रनिंग चालू होणार आहे, ठीक आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। SSC-GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।